नमस्कार, आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आपण पाहणार आहोत हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये बकासूर या नंदीच्या अंगावरती कशा प्रकारे चित्र रेखाटलेले आहे। आताच आपण पाहिले आहे की आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी वारी निघाली आहे। त्यातच पेडगावचे हिंदकेसरी मैदान म्हणजेच बैलगाड्या प्रेमींसाठी एक आषाढी वारी असल्यागतच आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण कशा प्रकारे बकासूर बैलाच्या अंगावरती नंदीवरती हे आपण चित्र कोरलेले आहे। हे विठ्ठल रुक्माईचे चित्र आहे। असे सुंदर असे या ठिकाणी कलाकृती या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता सुंदर असे विठ्ठल रुक्माई असे छाप उठवलेला आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी देखना पेरावा या ठिकाणी करण्यात आला आहे रंगोटी रोजच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे गर्दी या ठिकाणी फॅन्स क्लबची लागलेली आहे। बकासूरला पाहण्यासाठी महिला असतील, लहान मुले असतील किंवा युवा तरुण असतील या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात। आणि बकासूर म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील एक देव आहे असं सर्वांचं म्हणणं आहे। या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे फोटो, व्हिडिओ तसेच या ठिकाणी फॅन्स क्लब आपापले या ठिकाणी व्हिडिओ काढत असतात। लहान मुले असो किंवा मोठी माणसं या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी येत असतात। बकासूरला आपण पाहिले आहे, बकासूर हा या ठिकाणी आलेला आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे नंदी या ठिकाणी दाखवणार आहोत। अशा प्रकारे या ठिकाणी आहेत आणि कोणकोणतेचे नंदी या ठिकाणी पळणार आहेत आपण पाहणार आहोत। या ठिकाणी बकासूरवर पळणारा हा गोडचा सर्जा हा या ठिकाणी पाहू शकता आपण कशा प्रकारे या ठिकाणी गोडचा सर्जा पाहण्यासाठीही फॅन्स क्लबची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गोडचा सर्जा आणि बकासूर ही जोडी या ठिकाणी पळणार आहे। अतिशय सुंदर आणि वेगवान जोडी म्हणून या ठिकाणी पाहिले जाते। या ठिकाणीही आपण पाहू शकता गोडचा सर्जा या ठिकाणी आणि बकासूर ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पळण्यासाठी। अतिशय सुंदर आणि अतिशय वेगवान आणि अतिशय या जोडीचे चाहते या ठिकाणी भरभरून त्यांना प्रेम देत असतात। आणि खूप लांब लांबून या ठिकाणी प्रेक्षक आल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळते गर्दी। या मैदानामध्ये अशा प्रकारची ट्रॉफी, अशा प्रकारचे बक्षीस या ठिकाणी वितरण होणार आहे। प्रथम जोडीला, द्वितीय जोडीला, तृतीय असे एकूण सर्व बक्षीस 10 बक्षिसांना या ठिकाणी असे सन्मान केले जाणार आहे। अतिशय सुंदर असे या ठिकाणी नियोजन केलेले आहे आणि भरभरून प्रतिसाद या ठिकाणी प्रेक्षकांनी दिला आहे। ऑनलाईनच्या माध्यमात या ठिकाणी लाईव्ह पाहणारे प्रेक्षक वेगळेच आहेत आणि या मैदानामध्ये तेवढीच गर्दी आहे ती जेवढी या ठिकाणी मोबाईलवरील लोक बघतात लाईव्ह त्यापेक्षाही या ठिकाणी भरपूर आहे। या ठिकाणी कॉकटेल हा बैल या ठिकाणी आहे। या ठिकाणी कॉकटेल बैल पाहण्यासाठी प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे। बघताय काय, हेच ते हिंदकेसरी कॉकटेल राजा असं या गाडीवर कॉकटेल किंग असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। हा कॉकटेल आहे। या ठिकाणीही सुंदर असं नियोजन आपण पाहू शकता। सगळ्यात महाराष्ट्रातील सुंदर असं मैदान म्हणून पेडगावचं मैदान ओळखलं जातं। आपण पाहू शकता ही फाटी कशा प्रकारे आहे। या ठिकाणी पळताना बैलांना कशा प्रकारे या ठिकाणी तास आहेत। तासामध्ये कोणतेही चढ उतार नाही, एकसारखी फाटी पैरा सुटला या ठिकाणी अशा प्रकारे बैल जोडी पळत आहेत। एका वेळेस 10 बैल जोडी या ठिकाणी पळताना पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। बारेगेट असतील, या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल, ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल आणि तुम्ही पाहू शकता जशी पंढरीची वारी आपण निघालेली आहे तशीच पंढरीची वारीला भक्तांची गर्दी असते तशीच या ठिकाणी गर्दी पाहू। या ठिकाणी ह्या कुत्र्याला मोह आवरला नाही, तोही या ठिकाणी बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेला आहे। आणि या मैदानामध्ये हा शॉल हा कुत्रा या ठिकाणी पाहायला मिळत आहे, जो कशा प्रकारे या ठिकाणी आलेला आहे। आणि असं कुठलेच मैदान नाही की त्या ठिकाणी एवढं सुसज्ज असं नियोजन असतं। या ठिकाणी सेलिब्रेशन करताना या ठिकाणी काही बैलजोडी मालक आहेत, तुम्ही पाहू शकता। काही ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांमध्ये माणसं असेल माणूस उभा राहिला अशी
दाट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुंदर असा या ठिकाणी बैलजोडींचा पेरा पाहायला मिळतो आणि अशी अतिशय उंच असे टेकडे असल्यामुळे वरून दृश्य अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी एवढी गर्दी असते की या ठिकाणी हजारोच्या संख्येने प्रेक्षक येत असतात. मध्य प्रदेश, कर्नाटक, संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी प्रेक्षक येत असतात. या ठिकाणी सकाळी पावसाचं वातावरण असल्याने सुदृश्य दिसत होते, परंतु या ठिकाणी अतिशय निर्भळ असे आकाश आहे. पावसाचं कुठलंही या ठिकाणी चिन्ह नाही आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी पार पडत आहे. अतिशय सुंदर अशी फाटी, सुंदर असे समालोचक, सुंदर असे जनता पंच या ठिकाणी निर्णय देण्यासाठी उभे असलेले सर्व तिथली यात्रा कमिटी असेल, सर्व या ठिकाणी अतिशय सुंदर असे नियोजन करत असतात. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली असते. एका साईडला सर्व वाहनांना पार्किंग केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी स्वयंसेवकसुद्धा अतिशय आपल्या प्रामाणिकपणे आणि काळजीने या ठिकाणी लक्ष देत असतात व आपले कामगिरी ही या ठिकाणी पार पडत असतात. या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं एक अभूतपूर्व मैदान पाहण्यासाठी लोक लांब लांबून येत असतात. मुंबई, पुणे, सातारा, दौंड, नगर, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणाहून सर्व लोक या ठिकाणी येत असतात. या मैदानामध्ये अनेक टॉपचे फेरे पाहायला मिळतात किंवा अनेक चांगल्या जोड्या पाहायला मिळतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे नंदी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी प्रेमींची गर्दी असते. या ठिकाणी अनेक प्रमाणात तरुण वर्ग असेल किंवा वयस्कर वर्ग असेल यांचाही मोठा वाटा यामध्ये पाहायला मिळतो. अतिशय शिस्तबद्ध मैदान म्हणून पेडगावच्या इंद्रकेसरी मैदानाचं या ठिकाणी उल्लेख होतो. पहिल्या दिवशी ओपनचं मैदान म्हणून नगर राहतो आणि दुसऱ्या दिवशी आदत बैल मैदान इंद्रकेसरी असे दोन या ठिकाणी मैदान भरवले होते. की तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी बॅरिगेट लावूनसुद्धा पब्लिक आतमध्ये येत असतं आणि कशा प्रकारे या ठिकाणी खचाखच गर्दी या मैदानामध्ये भरलेली असते. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी मोबाईलमध्ये आपले सुरक्षित असतात कोणी मनामध्ये ठेवत असते, कोणी डोळ्यांनी पाहत असते. या ठिकाणी या पाहिल्यासाठी अनेक मुले असतील येत असतात. मैदानामध्ये कशा प्रकारे गर्दी असते. हजारो संख्येने या ठिकाणी एक रकमाची असेल किंवा त्या ठिकाणी पेडगाव मैदानातील आयोजक कमिटी असेल त्यांना या ठिकाणी वाटलं गेलं नसेल किंवा या ठिकाणी मोठी गर्दी होईल की कशा प्रकारे बघा अगदी खच मैदान निघालं. कुठेही जागा नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय देखणं असं माझ्या या ठिकाणी पडलं आहे. बैलगाडी प्रेमींची गर्दी पाहायला या ठिकाणी होत आहे. बैलगाडी तर पंढरी म्हणून आपल्याला ही पेडगावचं मैदान आहे. अनेक लोक पंढरीची वारीला जात असतात. तसेच या ठिकाणी बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी बैलप्रेमी येत असतात. बघा या ठिकाणी मैदानामध्ये अशा प्रकारे बकासूर असेल, मथुर असेल, इतर अनेक बैल आहेत की ते इथं असताना गर्दी पाहायला मिळत असते आणि कशा प्रकारे जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातो. या ठिकाणी कोणतीही गालबोट लागत नाही. सर्व समोरमताने अगदी प्रेमाने या ठिकाणी शिस्तबद्धने पार पडत असते. हे नियोजन पाहण्यासाठी अनेक भागातून लोक येत असतात. कशा प्रकारे एवढं मोठ्या मैदानाचं नियोजन होतं आहे किंवा एवढं मोठं मैदान असतं, एवढं पब्लिक असतं. या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, इतर प्रशासन असेल, ते वैद्यकीय प्रशासन असेल, या ठिकाणी तटस्थ उभं असते. ॲम्ब्युलन्सची सेवा केली असते. ते कोणाला काही इंजुरी झाली असते किंवा काही अडचण आली असतात ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शांत आणि विठ्ठलाची पंढरी तसेच इंद्रकेसरी बैलगाडी शर्यत पेडगावच्या मैदानाची पंढरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक वेळ सर्वांनी डोळ्यांनी हा खेळ पाहावा असं मी सर्वांना सांगेन. धन्यवाद.